दरम्यान गुन्हे करणे, त्यातून पैसे कमावणे आणि त्याची मस्ती दाखवत गरिबांना मारहाण करणे हाच खोक्याचा खाक्या होता। आता त्याला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधून पोलिसांनी बेडा ठोकल्यात। पण बीड ते प्रयागराज असा प्रवास खोक्यानं केला। त्याच्या प्रत्येक पावलाचा मागोवा लोकशाही मराठीनं घेतलेला आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। गुन्हा दाखल झाल्यावर खोक्या शिरूरमधून पळाला, बीडमध्ये मुक्कामी राहिला। बीडमध्ये काही लोकांशी संधान बांधत पळून जाण्याचा प्लॅन आखला। त्यानंतर तो पुन्हा बीडमध्ये आला आणि प्रसार माध्यमांना मुलाखत दिली। बीडमधून पहाटे निघाला आणि अहिल्यानगरला जाऊन मुक्काम केला। त्यानंतर खोक्यानं अहिल्यानगरमधून पुण्यात जाऊन मुक्काम केला। पुण्यामधून पुन्हा अहिल्यानगर मार्गे संभाजीनगरला जाऊन मुक्कामी राहिला। संभाजीनगरवरून थेट जबलपूर मार्गे प्रयागराजला जाऊन 2 दिवस थांबला। खोक्याचं लोकेशन सातत्यानं बदलत होतं, त्यामुळे तो सापडत नव्हता। प्रयागराजला 2 दिवस थांबल्यानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं बेड्या ठोकण्यात आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।